हाय फ्रेंड्स, तर मी पूजा म्हटले व्लॉग यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि मगाशी काय झालं, अचानक दीदीचा कॉल आला. उद्या आम्ही त्या दिंडीतनं चालत जाणार आहे फलटणला. तिथं रिंगण असतं बघा, ते बघण्यासाठी तिथले पण व्लॉग येतीलच उद्या परवा या 2-3 दिवसामध्ये. आणि दीदी बोलली अचानक की तिथं जाताना आपल्याला खायला काय बनवतेस का, पोरीसनी म्हणजे काय बनवणार आहेस का. तेव्हा माझ्या डोक्यात टूप पेटली की अरे हो, बनवलं पाहिजे की, म्हणजे काहीतरी नेतो म्हणजे खायला पण होईल मुलींना दीदीच्या, आणि त्याच्यावर आपल्याला व्लॉग पण टाकता येईल. चला मग मी 1-2 वस्तू बनवायचं ठरवलेलं, म्हणजे खाजा बनवायचा आहे आणि त्या घाऱ्या खूप मस्त लागतात. आणि चला बनवूयात. मी कसं बनवलं ते सांगते. व्हिडिओ आवडला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि हा व्लॉग आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला. तर मित्रांनो, घड्याळ काढले बघा. काय विषय झालाय घड्याळाचा काही समजेना झाले. आवाज तर येतोय म्हणजे चालू आहे, पण ह्याच हे नुसता काटा तिथल्या तिथं झालतो. ह्याला लकवा वगैरे काढला असेल कदाचित. थोडं काही जायचं झाले असं देशील बदलून बघतो. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी मैदा घेऊया. ही पावशर मैदा आहे बघा. ह्यातला पोळी लाटण्यासाठी थोडा कोरडा मैदा ठेवूया आणि बाकीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. चला करूया. आणि हा बघा, ही 1 वाटी. आता हे आपल्याला ह्याच्यात टाकून घेऊया. आणि थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं टाकायचं, लई ना. कुठला पण गोड पदार्थ करताना का नाही त्यामध्ये चिमूटभर थोडंसं मीठ टाका. मी एवढं मीठ टाकणार आहे. थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं. तसं केलं की नाही गोड पदार्थाची चव दुप्पट वाढते बघा. आणि थोडंसं म्हणजे एक चमचा आपलं खायचं तेल असतं, आपलं पोहे खायचा चमचा असतो की नाही, 1 चमचा फक्त तेल टाकूया ह्याच्यात. तेल किंवा तूप टाकू शकताय तुम्ही. मी थोडंसं तेल टाकते. तूप संपलेलं आहे. मैदा घेतला का नाही ज्या वाटीनं तुम्ही, त्याच वाटीनं त्याच्या पण अर्ध्याला थोडंसंच कमी असं पाणी घ्यायचं. आणि बघूया आपल्याला आता ह्यातलं किती पाणी लागते पीठ मळण्यासाठी. थोडं पाणी टाकत मळून घ्यायचं पीठ, एकदम टाकायचं नाही. एक 2 3 4 5. तर हे 5 झालेत गोळे. आता हे आपण लाटून घेऊया. एकदम पातळ लाटायचं बरं का. हे बघा, पीठ मळायला का नाही मी 1 वाटी मैदा घेतला होता. मग त्याच्या अर्धी वाटीला पण थोडंसं कमी पाणी घेतलं होतं. ती बरोबर सगळी वाटी संपलेलं आहे. म्हणजे थोडे मला वाटतं 1 चमचा थोडा राहिला असेल, तेवढंच बघा. मग तुम्हाला परफेक्ट प्रमाण पण सांगितलेलं आहे मी, केवढं लागते पाणी ते. एकसारखं 5 गोळे तयार करून घेतलीत बघा मी मैद्याच्या पिठाचं. ते आता काय करायचं, एकसारखं लाटायचं आहे. 5 पोळ्या लाटून घ्यायच्या त्या पातळ एकदम लाटायच्या. हे बघा, अशा एकदम पातळ की नाही अशा 5 लेअर करून घ्यायचे आपल्याला, म्हणजे 5 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत मैद्याच्या पिठाच्या. तर चला एकसारख्या लाटून घेऊया. ही बघा, पातळ 5 लाटून झाले त्या. आता ही काय करायचं बघूया. ह्यातली 1 घ्यायची आणि अशी खाली ठेवायची, खाली अशी व्यवस्थित ठेवायची. आता ह्याला की नाही तेल लावून घेऊया आपण. माझं तूप संपले म्हणून मी तेल लावते बघा. तेल असं लावायचं आधी, थोडंच लावायचं सगळीकडं. तर ही मैद्याचं कोरडं पीठ आहे की नाही हे पसरायचं ह्याच्यावर. हे सगळं कडापर्यंत पसरून घ्यायचं. आणि नंतर ह्याच्यावर ही दुसरी पातळ लाटलेली पोळी की नाही ही टाकायची, व्यवस्थित ठेवायचं ह्याच्यावर. आणि पुन्हा ह्याला तेल लावायचं आणि पुन्हा ह्याला पीठ पसरून घ्यायचं.
आणि काय करायचं माहिती का, हे एक नाही ही बाजू तर अशी दुमडायची आणि असं सगळीकडं करत 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 असं दोन्ही बाजूनं धरत असं करत यायचं. हे कापायचं, छोटं छोटं कापायचं आपल्याला. ह्या ज्या लेयर्स आहेत का नाही दिसत असतील मला, ही एका प्लेटमध्ये काढूया. प्लेटमध्ये काढूया, एकसारखं आधी कापून घेऊया. हे बघा लेयर्स कसल्या भारी आले त्या. ह्यातलीच एक घ्यायची आणि अशी ठेवायची ह्याच्यावर. असं जरा असं दाबायचं आणि जराशी लाटायची. अलगद हाताने लाटायचे, अलगद हाताने. आता ह्या सगळं आपण हाय असं करून घेऊया. हे बघा, सगळ्या गोळ्यांचं करून घेतलंय. अजून थोडं पीठ राहिलंय, त्याचं पण करून घेऊया. हे तर तयार झाले सगळं. त्याला लेयर्स पण मस्त मस्त सुटले त्या. आणि कशा लेयर्स आणले ते तुम्हाला दाखवलंय की नाही, मग तसंच तुम्ही करा. आणि सोपी ट्रिक आहे एकदम. आता हे तळूया आपण. चला मग तेल गरम करायला ठेवूया. आपण पाक करायला घेऊया. तेल गरम करत ठेवलंय, आधी पाक करून घेऊया. म्हणजे तळल्या लगेच त्याच्यामध्ये टाकायचं आहे. मग हे बघा, एका वाटीत मी साखर घेतल्या. त्याला जायचं तुम्हाला पाक कसा तयार करायचा ते. ज्या वाटीनं आपण मैदा घेतला होता ना, ती 1 वाटी साखर टाकते. एक कप पाणी टाकायचं. वेलदोड घेऊया, नाही तर साखर चिटकल खाली. पाक तयार करायला ठेवूया दुसऱ्या गॅसवर. तोपर्यंत आपण ते खाजा तळून घेऊया. तळून घेऊया आता. तर तुम्हाला मी एक लहानपणाची गोष्ट सांगू का, खाज्याच्या बाबतीतली. मी लहान होते त्यावेळेला आजोबांच्या वर आमच्या मम्मीचं वडील होतं ना, त्यांच्या बरोबर आम्ही बाजारला जायचो सायकलीवरून, बरं का. आणि आजोबा आम्हाला खायला द्यायचे खाजा. इतका भारी लागायचा की नाही. आणि इतका मोठा असायचा, लांबडा असायचा. मी म्हणायची कसलं भारी, कसं करते ते काय माहिती. मला वाटतं अशी साईज असं एवढी अशी मोठी होती. एवढा असा मोठा असायचा, सरता सरायचा नाही. निम्मा त्या हॉटेलमध्ये बसून खायचा आणि मग सरायचा नाही. त्यामुळे मग आजोबा एका पेपरामध्ये बांधून द्या म्हणायचे. मग घरी गेल्यानंतर तो निम्मा संपवायचा. खूप मस्त लागतं बघा. मी सेम तसाच होते बरं का टेस्टला, हा पण केलेला खाजा. हे बघा मित्रांनो, आता हे का नाही तळलंय चांगलं, पवायला लागले. त्याच्या बुडबुड्या पण सगळ्या पूर्णपणे कमी व्हायला लागले. ह्याच्या बुडबुड कमी यायला लागले की मग समजा सगळं आतल्या साईड पर्यंत सगळं भाजलं. आता ही काढून घेऊया आपण. लेयर्स बघा कसल्या बाहेर आल्या, त्या तुम्हाला दिसत असतील. बघा, फक्त चिकट होईपर्यंत ठेवायचं आहे. पाक पण तयार झाला बघा मित्रांनो. बघा, तर हे काढूया, बंद करूया. पाक तयार झालाय. पाक कसा ठेवायचा सांगते तुम्हाला. बघा, असं की नाही, असं थोडासा चिकट झाला पाहिजे. म्हणजे बघा तुम्ही, असं चिकट झाला पाहिजे. फक्त एक तारी पाक करायचा नाही. हे सगळं टाकतोय ह्याच्यात. तर मित्रांनो, तयार झालेला आहे खाजा. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. रेसिपी कशी वाटली आणि आता टेस्ट कशी झाल्या बघूया ह्याची. हे आले त्यांच्याकडे देऊया आणि कसं झालंय बघ सांगते हे लगेच.
गरम आहे. मस्त तर झालंय बर का. चला ह्यांना टेस्ट करायला देऊया कसं सांगते आता कसं झालंय ते. अहो हे खाऊन बघा की कसं झालंय सांगा मला. अहो हळू. मस्त झालं. छान झाले. एक नंबर. हे बघा मित्रांनो, एक खातो आणि बास करतो, एक खातो आणि बास करतो म्हणत म्हणत 4-5 उडवले त्या. काय नाही जोरात झालं, एक खट्टच झाले, विषय नाही. चला तर फ्रेंड्स, मग तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.